नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉइंट एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो आज 26 ऑक्टोबर आणि मित्रांनो आज जो कर निर्धारण व प्रशासकीय सेवा या पदाकरता मित्रांनो नगर परिषद भरतीचा मित्रांनो जो सकाळच्या सत्रामध्ये मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने पेपर घेण्यात आला होता। तर त्या मित्रांनो परीक्षेमधली काही प्रश्न आपल्याकडे आता उपलब्ध झालेले आहेत। आपल्या विद्यार्थ्यांनी आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला पाठवलेले आहेत, जे की आपण आजच्या व्हिडिओमध्ये सर्व काही प्रश्न आपण अनालाइज करणार आहोत। तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट मित्रांनो, जर तुमची येणारी शिफ्ट असेल किंवा तुमची पुढील शिफ्टमध्ये जर परीक्षा असेल, तुम्ही जर या प्रश्नांचा थोडक्यात जरी सराव करून गेला तरी मित्रांनो तुम्हाला परीक्षेमध्ये त्याचा खूप फायदा होणारा असेल। तर मित्रांनो पाहूया की नेमकं कोणत्या प्रकारचे प्रश्न जे की परीक्षेमध्ये वारंवार विचारले जात आहेत आणि तुम्हाला कोणत्या पद्धतीने अभ्यास करावयाचा आहे। तसे मित्रांनो खूप सारे जे विद्यार्थी आहेत जे की सिव्हिल, कम्प्युटर इंजिनियर, मेकॅनिकल या पदांच्या टेक्निकल क्वेश्चन बँक संदर्भात कमेंट्स करत होते, तर मित्रांनो ते आता आपल्याकडे उपलब्ध आहेत। तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सर्व्हरशी कॉन्टॅक्ट करून मित्रांनो सर्व काही ते मिळवू शकता। तर मित्रांनो पाहूया की नेमका आजचा पेपर पॅटर्न काय होता आणि कोणत्या प्रकारचे प्रश्न आज विचारण्यात आलेली होती आणि कोणत्या टॉपिकवर कशा प्रकारचे प्रश्न आले होते हे आपण थोडक्यात पाहूया। तर हा सकाळ सत्राचा पेपर आहे मित्रांनो, त्यामुळे आपण सकाळ सत्रामधलेच पाहणार आहोत। तर दुपार आणि जो इव्हिनिंगचा असणार आहे त्याचा दोन्हीचाही कंबाईन व तिन्हीचाही कंबाईन व्हिडिओ संध्याकाळी 8 वाजता आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येईल। त्यामुळे मित्रांनो आपल्या चॅनल सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला लेटेस्ट अपडेट आपल्या चॅनलचे मिळत राहतील। तर पहिला सेक्शन आहे मराठी व्याकरणाचा। तर मराठी व्याकरणामध्ये जो की काय विचारण्यात आलेलं होतं, जसं की मी तुम्हाला काल आपले जे सेशन झाले त्यामध्ये सांगितलं होतं की समास हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे। समासवर तुम्हाला 1 ते 2 प्रश्न विचारले जात आहेत। या संदर्भातचा आपला एक व्हिडिओ देखील उपलब्ध आहे, तुम्ही तो पाहून घ्या। 1-2 महिन्यापूर्वीचे आपले मराठी व्याकरणचे जे सिरीज आहे, प्लेलिस्ट आहे, तुम्ही त्यामधून ते पाहून घ्या। त्यामध्ये समास आपण अगदी बेसिक पद्धतीने तुम्हाला समजून सांगला आहे। तर समासवर आज प्रश्न विचारण्यात आला होता, ज्यामध्ये सातत्य या शब्दाचा जो समास प्रकार आपल्याला ओळखायचा होता, जे की सातत्य हे कोणत्या प्रकारामधला समास आहे। त्यानंतर आहे मुले शाळेतून घराकडे गेली, तर प्रयोग ओळखायचा आहे या वाक्याचा, की हे कोणत्या प्रयोगातील हे वाक्य जे आहे ते बनणार असेल हे ओळखायचं होतं। त्यानंतर कर्ता ओळखा, तर यावर एक प्रश्न आला होता। कर्म ओळखा, यावर एक प्रश्न आला होता, म्हणजे कर्ता, कर्म, क्रियापद, जे की मराठी व्याकरण बेसिकली आजच्या मॉर्निंग शिफ्टमध्ये बऱ्यापैकी इझी होतं असं सांगण्यात आलेलं आहे। त्यानंतर वाक्याचा प्रकार ओळखा, यावर देखील एक प्रश्न आलेला होता। काल देखील आम्ही सांगितलं होतं की वाक्याचे प्रकार यावर येतील आणि वाक्याचे प्रकार तर बहुतांशी तर खूप इझी लेवलचे विचारले जातात, त्यामुळे काय तेवढं टफ वगैरे आले नाही। त्यानंतर संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य, त्यानंतरचा क्रियापद ओळखा, यावर आधारित एक प्रश्न आला होता। वाक्याचा काळ बदलणे, तर वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ ही जे काळाचे प्रकार आहेत तर त्या रिगार्डिंग तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न येत आहे। थोडक्यात काळ बदलायचा आहे, की एखादं वाक्य भूतकाळामधलं असेल तर ते चालू भविष्यकाळामध्ये कसं होऊ शकतं किंवा चालू भूतकाळामध्ये कोणत्या पद्धतीने होईल, अशा प्रकारे थोडक्यामध्ये काळ बदलायचे जे थोडक्यात प्रश्न विचारले जात आहेत। त्यानंतर लेखक साहित्यिक यावर प्रश्न नव्हता, तर काल देखील लेखक साहित्यिक यावर प्रश्न आले नव्हते, तर आज देखील मॉर्निंग शिफ्टमध्ये यावर प्रश्न आलेला नाही आहे। जसं की आपण जे की टीसीएस पॅटर्न आपण अनालिसिस करता वेळी जे की लेखक साहित्यिक यावरचे खूप बारकाईने आपण अभ्यास केला होता, परंतु कालपासून जशी नगर परिषदेची परीक्षा चालू आहे ते आपण सर्व काही अनालाइज करत आहोत। त्यामध्ये तर मित्रांनो कोणताही आतापर्यंतचा जे की लेखक साहित्यावरचा प्रश्न आलेला नाही आहे, त्यामुळे थोडक्यात त्यांनी पॅटर्न हा थोडक्यात अपडेट केला असं सारखं वाटत आहे। त्यानंतरचा इंग्लिश सेक्शन, तर इंग्लिशमध्ये कोणता सेक्शन म्हणजे की कशा प्रकारचे प्रश्न आले होते, तर यामध्ये जे आहे इंग्लिश जे की मॉडरेट होतं, थोडक्यामध्ये मॉडरेट होतं, मॉडरेट लेवलचं। त्यानंतर ग्रामरवरचे जे बेसिक क्वेश्चन होते ते आलेले आहेत। त्यानंतर व्हॅक्युलॅबरीवर बरेच प्रश्न होते, तर व्हॅक्युलॅबरीचा आज बऱ्यापैकी फोकस दिसत आहे टीसीएस पॅटर्नमध्ये। तर व्हॅक्युलॅबरीचे प्रश्न आलेले आहेत बरेच, जे की काल बऱ्यापैकी कमी होते, ज्यामध्ये लेट कॅट आउट ऑफ द बॅग आणि अल्ट्रुस्ट अशा प्रकारचे जे थोडक्यात व्हॅक्युलॅबरीचे प्रश्न होते म्हणे। त्यानंतर पॅराजंबलचे 2 प्रश्न होते, तर पॅराजंबल यावर काल देखील प्रश्न होते आणि प्रत्येक शिफ्टमध्ये पॅराजंबलवर आधारित 100% फिक्स प्रश्न असणार म्हणजे असणारच आहेत, त्यामुळे पॅराजंबलची थोडक्यात काही ट्रिक असतील ती तुम्ही पाहून जा परीक्षेपूर्वी। त्यानंतर आर्टिकलवर एक प्रश्न आला होता। त्यानंतर टेन्स, तर टेन्सवर देखील एक प्रश्न विचारण्यात आलेला आहे परीक्षेमध्ये, तर टेन्स देखील हे अतिशय महत्त्वाचे आहेत। त्यानंतर पॅराग्राफ, तर पॅराग्राफवर देखील परीक्षेमध्ये प्रश्न आलेला आहे। तर थोडक्यामध्ये मॅथ आणि रिझनिंगचा जो काही भाग आहे त्या संदर्भाचा आपल्याला मॉर्निंग शिफ्टमधले कोणत्याही विद्यार्थ्यांनी पाठवले नाही आहे, त्यामुळे आपण हा सेक्शन आपण स्किप करणार आहोत। जर तुम्ही परीक्षा दिलेली असेल मॉर्निंग शिफ्टमध्ये, तर तुम्हाला जर माहिती असेल की कोणत्या प्रकारचे मॅथ आणि रिझनिंग या टॉपिकचे आलेले होते प्रश्न, तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता, किंवा मित्रांनो तुम्ही आपला ऑफिशियली जो टेलिग्राम ग्रुप आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही तो देखील जॉईन करून तुम्ही आम्हाला पर्सनली पाठवून सांगू शकता, म्हणजे जेणेकरून आपण जो सायंकाळी आपला 8चा सेक्शन असतो त्यामध्ये आपण ते कव्हर करू शकाल। तर पाहूया आता जीएसचे सेक्शन, की नेमकं जीएस मध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न होते जीएस आणि जीके मध्ये। तर ज्यामध्ये जे की प्रश्न असा आहे की भाग 7 कोणत्या घटना दुरुस्तीने जे की वगळलेला आहे, तर हा प्रश्न विचारण्यात आला होता।
त्यानंतर भाग 4A कोणत्या घटना दुरुस्तीने टाकला गेलेला आहे, तर वगळला आणि टाकला. तर पाहू शकता प्रश्न लेवल काय आहे, तर पहिल्या प्रश्नामध्ये वगळला असा विचारला होता, तर दुसऱ्या प्रश्नामध्ये टाकला असा प्रश्न जे आहे थोडक्यात या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. तर राज्यघटना, पंचायत राज यावर आधारित भरपूर प्रश्न आहेत, त्यामुळे आपला एक स्पेशल व्हिडिओ आता संध्याकाळी येणार असेल, ज्यामध्ये आपण हे सर्व काही जे घटना दुरुस्ती आहेत महत्वपूर्ण ते आपण कव्हर करणार आहोत. त्यानंतर DPSP कोणत्या भागात समाविष्ट आहेत, तर असा प्रश्न आला होता. त्यानंतर झिरो बजेट कोणत्या वर्षी सादर करण्यात आला, हे देखील प्रश्न आला. त्यानंतर लोकयुक्त कायदा वर्ष कोणता आहे, हा असा प्रश्न आला. त्यानंतर RTI कायद्याबद्दल कलमे जे आहेत त्यावर आधारित प्रश्न आले होते. त्यानंतर SC/ST लोकसभेचे आरक्षण कलम कोणते, तर जे SC/ST लोकसभेचं आरक्षण आहे ते कलम कोणत्या अंतर्गत दिलं जातं, अशा प्रकारे थोडक्यात प्रश्न होता. त्यानंतर करप्शन ब्युरोमध्ये चौकशी कोण करते, तर कोण चौकशी करत असतं करप्शन ब्युरोमध्ये, तर या संदर्भाचा एक प्रश्न होता. आणि त्यानंतर थोडक्यात त्यांनी जे की ऑप्शन देखील पाठवले आहेत, जे की सरकारी अधिकारी, B जनतेचा प्रतिनिधी आणि ऑप्शन A and B आणि जस्ट लाईक इट या प्रकारचे प्रश्न होते. म्हणजे की A and B का दोन्ही A B बोथ अशा प्रकारे थोडक्यात हे म्हणजे की मोस्टली ऑब्जेक्टिव्ह टाईप्स मध्ये जो टॉप लेवलचा क्वेश्चन असतो त्या प्रकारचे याच्यामध्ये प्रश्न विचारण्यात आलेले होते. तर विधानावर आधारित देखील तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारले जात आहेत. त्यानंतरचा पुढील प्रश्न असा होता, राव बहादूर पुरस्कार हिंदू मुस्लिम दंगल, तर अशा प्रकारे थोडक्यात एक प्रश्न होता. त्यानंतर कोकण आणि दख्खन पठार मध्ये काय आहे, तर दोघांमध्ये थोडक्यात फरक काय आहे असा प्रश्न आलेला असावा. त्यानंतर मुंबई उपनगर साक्षरता, जो की साक्षरता दर काय आहे, जे की मुंबई उपनगरचा, तर जनगणनावर आधारित तुम्हाला काल देखील तिन्ही शिफ्ट मध्ये प्रश्न आले होते आणि आज देखील पाहू शकता या ठिकाणी मुंबई उपनगरचा जो साक्षरता दर आहे, जो की 2011च्या जनगणने आधारित, त्यावर हा प्रश्न असला पाहिजे. तर जनगणनावर आधारित आपली एक स्पेशली PDF अवेलेबल आहे आपल्या टेलिग्राम ग्रुपवर, जी की पिन करून ठेवण्यात आलेली आहे. तुम्ही ते डाउनलोड करून अजून वाचले नसेल तर लगेच वाचून घ्या, तुम्हाला त्या परीक्षेमध्ये बराच फायदा होणारा असेल. त्यानंतर पुढील प्रश्न, छत्रपती संभाजीनगर गोळेगाव जवळील देवस्थान, तर असा एक थोडक्यात प्रश्न होता. त्यानंतरचा लोकसेवक किती दिवसात तक्रार घेतो, तर लोकसेवकाला तक्रार जी आहे ती किती दिवसामध्ये घ्यायला पाहिजे, अशा प्रकारचा प्रश्न होता. त्यानंतरचा पुढील प्रश्न, कारखाना सांडपाणी 1963 ऍक्ट, जो की या संदर्भाचा कलम, हे एक प्रश्न होता. कारखाना सांडपाणी 1963 ऍक्ट. त्यानंतर महाराष्ट्र नगर परिषद संचालनालय स्थापना वर्ष, जे की हा एक्झॅक्टली नाही तर एक्सपेक्टेड आपण सांगितलेलं आहे, तर 1944 जे की स्थापना वर्ष असला पाहिजे 1944. तर जे याची आपले उत्तर आहे डिटेलमध्ये आपल्या सायंकाळच्या 8 वाजताच्या लाईव्ह सेशन मध्ये आपण सर्वांची A to Z आणि ॲक्युरेट उत्तरे आपण घेऊन येऊ मित्रांनो. त्यामुळे सध्याला तुम्ही तर हे प्रश्न अनालाइज बघा, थोडक्यात प्रश्न समजून घ्या की प्रश्न कोणत्या लेवलला येत आहेत. त्यानंतर पुढील प्रश्न असा आहे, महाराष्ट्र पोलीस निरीक्षक चौकशी अधिकारी कलम, जे की करप्शन ऍक्ट, जो की या संदर्भाचा प्रश्न आलेला आहे करप्शन ऍक्ट संदर्भाचा. त्यानंतर कोणती प्राप्ती रिडीम करता येत नाही, तर असा प्रश्न होता. राज्यसभा लोकसभा राष्ट्रपती कार्यकारी विभाग कलम, या दोघांचा जो कार्यकारी कलम आहे विभागाचा तो विचारण्यात आलेला आहे. त्यानंतर गाव की ओर सुशासन आठवडा 2022 कधी साजरा करण्यात आला, अशा प्रकारचा थोडक्यामध्ये शेवटचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. त्यानंतर मॉर्निंग शिफ्ट मधले असले काही थोडक्यातलेच क्वेश्चन आपल्याकडे उपलब्ध होते, जे की आपण हा संदर्भाचा व्हिडिओ बनवलेला आहे. तर आपल्याकडे तिन्ही शिफ्टचे प्रश्न जेव्हा अवेलेबल होतील त्यावेळेला मित्रांनो आपला व्हिडिओ या डिटेलमध्ये येणार असेल आणि सायंकाळच्या 8च्या व्हिडिओमध्ये तर आपण जेवढे काही प्रश्न आपल्याकडे तिन्ही शिफ्टचे उपलब्ध होतील, जेणेकरून तुम्हाला सर्व प्रश्न एका जागी अभ्यासता यावेल, या हेतूने मित्रांनो आपण सायंकाळी आपण एक व्हिडिओ लेक्चर अटेंड करत असतो, कंडक्ट करत असतो, जे की तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असतो. तर त्या व्हिडिओच्या अपडेटसाठी सबस्क्राईब करून ठेवा आणि या व्यतिरिक्त तुमच्याकडे प्रश्न उपलब्ध असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा किंवा आपला ऑफिशियल टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या. ज्या विद्यार्थ्यांना सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल किंवा कम्प्युटर इंजिनिअरिंग या पोस्टसाठी टेक्निकल क्वेश्चन बँक हवा असेल तर ते आपल्याकडे उपलब्ध आहे. परिपूर्ण TCS पॅटर्न आधारित जेवढा काही नगर परिषदेचा सिलेबस आहे तो आपण A to Z त्यामध्ये कव्हर केलेला आहे. तुम्हाला इतर कोणताही काही वाचण्याची गरज नाही, तुमचा सराव देखील होऊन जाणार असेल आणि तुमची तयारी देखील त्यामार्फत होऊन जाणारी असेल. तर मिळवायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑफिशियल लिंक आहे, त्या लिंकवर आपल्याला क्लिक करून व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करून तुम्ही अवघ्या 5 मिनिटात सर्व काही मिळवू शकता. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनल नवीन असेल सबस्क्राईब करून घ्या, तुमच्या मित्रांसोबत आपला आजचा व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.